असतात आणि कशा पद्धतीने उद्या निफ्टी बँक निफ्टी काम करू शकते. तर चला आपण पाहूया. आज निफ्टीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक इनसाइड कॅन्डल डेली चार्टवर बनताना दिसली. मार्केट एक रेड कॅन्डल मध्ये क्लोज झालंय, पण ही जी कॅन्डल मोठी बनली होती त्या कॅन्डलच्या आतमध्ये एक कॅन्डल बनली. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर पाहूया की अजून काय आपल्याला चित्र दिसतंय. तर छोट्या टाइम फ्रेमवर आपल्याला काल जसं आपण प्लॅन केला होता की ही जी रेजिस्टन्स एरिया आपला आहे ह्या लेवल पासून जर आपल्याला खालच्या साईडला काही जर प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपण एक छोटी स्काल्प ट्रेड घेऊ शकतो. तर त्या पद्धतीने आज आपल्याला एक डाऊन साइड ट्रेंडच्या अगेन्स्ट मध्ये ट्रेड भेटलेली आहे. ही एक आपण रिट्रेसमेंट मार्केटमध्ये आलेली असं म्हणू शकतो. मार्केटने आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं आणि गॅप डाऊन ओपनिंग नंतर परत एकदा ही लेवल क्रॉस करायचा प्रयत्न केला, पण इथून एक सेलिंग आलं, स्लो सेलिंग आलं. पण ठीक आहे, आपण एक स्काल्प ट्रेडच्याच याने विचार करत होतो. आपल्याला ती ट्रेड भेटली, त्याच्यानंतर मार्केट कुठेही गेलं नाही. एका साइडवेज फॉर्म मध्ये आपल्याला गेलेलं दिसतंय. तर आता इथून पुढे काय होऊ शकतो, उद्याचा प्लॅन काय होऊ शकतो? तर आता जर निफ्टीनी इथं पाहिलं तर ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड हा अप आहे. आपण काल एक चर्चा केली होती, जर मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊन जर 860 ची लेवल जर क्रॉस केली आणि इथं जर प्राइस ऍक्शन काही बनवली तर आपण याच्यावरती अग्रेसिव्ह बाईंग करणार आहोत. आता इथं एक असं चित्र निर्माण झालेलं आहे, एक इनसाइड डेली कॅन्डल आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यानंतर ट्रेंड अप आहे आणि मार्केटनी थोडंसं सेलिंग प्रेशर आलं, थोडंसं आलं, एक प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल, सेलिंग प्रेशर म्हणता येणार नाही याला. एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि मार्केटनी जाता जाता एका रेंजमध्ये मार्केट राहून गेलं. तर इथं पाहिलं तर ह्या लेवलच्या वरती आपण एक बाईंग करू शकतो. पण नेक्स्ट जो एक फॉल आज झालेला आहे, इथं जो मार्केटनी हॉल्ट करून जो हा ब्रेकडाऊन दिलेला आहे ह्या कॅन्डलला, ही लेवल जी आहे आता याच्या खाली एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला बनताना दिसते. आता हे लेवल माझ्या मते जास्त काही एरिया हा कामाचा राहिलेला नाही, त्याच्यामुळं ह्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट करल का नाही आता याची गॅरंटी नाही. आता आपला उद्याचा प्लॅन सिंपल राहील, आपण ह्या काढून टाकू, लेवल्स काढून टाकू आपल्याला, जेणेकरून नेक्स्ट टार्गेट हे डिसाइड करता येईल. तर आता आपल्याकडं ही एक रेजिस्टन्स लेवल 15 मिनिटावर तयार झालेली. ह्या लेवलला जर मार्केट उद्या गॅप अप ओपनिंग झालं तर एक छोटासा पुलबॅक आपल्याला इथं पाहायला भेटू शकतो आणि ह्या पुलबॅक नंतर जेव्हा हा एक क्रॉस होईल आणि ह्या कॅन्डलच्या वरती जेव्हा मार्केट निघल तेव्हा आपल्याला एक बाईंग प्रेशर दिसू शकतो मार्केटमध्ये. तो कुठपर्यंत जाऊ शकतो, तर तो आपली नेक्स्ट लेवल जी आहे 50,030 ची लेवल जी आपण पहिले चर्चा केली होती, ह्या लेवल पर्यंत जाताना आपल्याला इथून मार्केट दिसू शकतं. म्हणजे आपला ट्रेड प्लॅन साधा आणि सिंपल राहिला. जर मार्केट ह्या हायच्या वरती जर निघालं तर आपण इथं एक बायसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि आपलं जे टार्गेट राहील ते 25,030 पर्यंतच्या आसपासचं टार्गेट किंवा 25,000 राऊंड लेवल आहे, ती सायकोलॉजिकल लेवल आहे, त्या लेवल पर्यंत आपण जाताना पाहू शकतो. अदरवाईज याच्या जर खाली मार्केट जर आलं, ह्या आजच्या डे लोच्या खाली जर मार्केट आलं तर मार्केटमध्ये आपल्याला परत एकदा थोडीफार सेलिंग पाहायला भेटू शकते. पण आता कंडिशन अशी आहे की मार्केटने जिथं जिथं थांबलं होतं तिथं आता परत एकदा थांबू शकतं किंवा मार्केट ह्या लेवलला येऊन एकदा पुलबॅक घेऊ शकतो. तर उद्याचं प्लॅनिंग शक्यतो आपण बाईंगचं प्लॅनिंग करणार आहोत. जर सेलिंगचं मार्केट जर उद्या तयार झालं तर मी स्वतः मार्केट पासून लांब राहणं प्रेफर करेल, कारण इथून परत कुठून रिव्हर्सल येईल जोपर्यंत ही लेवल ह्या
लास्ट स्विंगच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये सेलिंग करणार नाही. आज एक स्कॅल्पिंग ट्रेड आपल्याला भेटली आणि ज्यांनी कुणी स्कॅल्प ट्रेड केली असेल कालच्या अनालिसिस प्रमाणे तर नक्की कळवा. आपण हा प्लॅन कालच केला होता की जर मार्केट खालच्या साईडला आलं तर आपल्याला एक छोटंसं टार्गेट भेटू शकतं. त्या पद्धतीने आपण प्लॅन केला होता. तर आज आपण असा प्लॅन करतोय, ह्या लेवलचे जर मार्केट खाली यायला लागलं तर मार्केट आता खाली येताना स्लोली येणार, कारण बऱ्याचशा ठिकाणी इथं कुठं ना कुठं सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करणार मार्केट. ह्या लेवल जर परवा दिवशीचा स्विंग लो जो आहे हा जर ब्रेक झाला तर त्याच्यानंतर आपण ॲग्रेसिव्ह सेलिंगचा विचार करू शकतो. अदरवाईज ह्या लेवलच्या वरती म्हणजे जवळपास 24,800च्या वरती आपण बाईंगचा प्लॅन करणार आहोत. तर चला आता आपण बँक निफ्टी काय म्हणते ते आपण एकदा पाहून घेऊ. जर बँक निफ्टीचा विचार करायला गेलं तर बँक निफ्टीनी एक कम्प्लिटली डोजी कॅन्डल बनवलेली. फर्स्ट हॉवर मध्ये मार्केट वरती गेलं, खाली जायचा प्रयत्न केलं आणि जिथं ओपन झालं तिथंच आपल्याला एक क्लोजिंग भेटलेली. तर बँक निफ्टीमध्ये एक सिंपल अनालिसिस राहील. जर डेली कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर आपण बाईंगसाठी आणि आपलं नेक्स्ट टार्गेट राहील ते 54,200च्या आसपास. आणि जर सेलिंग जर आली बँक निफ्टीमध्ये तर ह्या लोच्या जवळपास परत एकदा आपल्याला मार्केट जाताना दिसू शकतं. तर चला आपण कन्फर्म आपल्याला काय वाटतंय ते आपण छोट्या टाइम फ्रेमवर एकदा पाहू. बँक निफ्टी जर आजचं जर डे हाय आणि डे लो पाहायला गेलं तर मार्केट कम्प्लिटली व्होलाटाईल होतं. एकदा मार्केट खाली पडलं, जेवढं मार्केट पडलं तेवढंच रिटर्न रिकव्हर झालं. आता जर बँक निफ्टीमध्ये जर इथं प्लॅन करायचा जर असेल तर मार्केट याच्या जवळपास जर आलं ह्या लेवलच्या आसपास, इथं जी हॉल्ट कॅन्डल मार्केटने बनवलेली आहे, ही जी हॉल्ट कॅन्डल बनवलेली आहे ह्या हॉल्ट कॅन्डलच्या आसपास येऊन जर उद्या मार्केट रिटर्न जायचा प्रयत्न जर केला तर आपण इथे एक बुलिश कॅन्डल जर बुलिश पॅटर्न जर पाहायला भेटला किंवा हा पॅटर्न थोडा खाली येऊन परत इथं जर डब्ल्यू पॅटर्न बनताना जर आपल्याला इथल्या इथं दिसला तर आपण बुलिश ट्रेड साठी प्लॅन करणार आहोत. सरळ सरळ सिंपल आहे. आपल्याला जर इथं प्राइस ऍक्शन पॉझिटिव्ह होताना दिसली, ह्या हायच्या वरती जरी मार्केट गॅप अप ओपन झालं तरी पण आपण एक बुलिश ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण निगेटिव्ह ट्रेडिंग प्लॅन करणार नाही आहोत, कारण प्रत्येक ठिकाणी सपोर्ट फाइंड आउट करायचा प्रयत्न करेल मार्केट आणि प्रत्येक ठिकाणी येऊन अडकल, जेणेकरून ऑप्शनचे जे प्रीमियम्स आहेत ते लूज होतील, तिथं आपल्याला फायदा होणार नाही. तर सिंपल अनालिसिस ठेवू आपण. सिंपल अनालिसिस मध्ये असं की ह्या हायच्या वरती किंवा इथं आपल्याला एक जर डब्ल्यू पॅटर्न बनताना जर दिसला ह्या ठिकाणी एक लो घेतला, एक हाय बनवला आणि जेव्हा किंवा ह्या हायच्या वरती निघाल्यानंतर जर आपल्याला एखादी कॅन्डल क्लोजिंग जर भेटली ह्या हायच्या वरती तर आपण इथं एक बुलिश ट्रेंड पकडणार आहोत. याचा स्टॉप लॉस थोडासा मोठा येऊ शकतो तुम्हाला, पण त्याच्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी प्लॅन करा. जर मार्केट उद्याही ह्याच रेंजमध्ये जर राहिलं तर आपण ट्रेड करणार नाही. इथून जर आपल्याला काही रिव्हर्सल जर भेटला तर आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. इथं जर रिटेस्ट जरी भेटला ह्या स्विंग हायच्या आसपास, जर हे दोन ह्या कॅन्डलची ओपनिंग आणि ह्या रेड कॅन्डलचा हाय जर मार्क केला तर तुम्हाला एक एरिया भेटेल. त्या एरियाला रिटेस्ट करून जर मार्केट वरती जाताना तुम्हाला जर दिसलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला एखादा छोटा स्टॉप लॉस भेटू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे मार्केटमध्ये टार्गेट्स जे भेटणार आहेत ते टार्गेट्स भेटणार आहेत 54,200च्या आसपास, 150च्या आसपास मिनिमम टार्गेट तुम्हाला भेटू शकतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक. धन्यवाद.